नमस्कार. महाराष्ट्र गोल्डन मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख सर यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. महाराष्ट्र गोल्डन मीडियामध्ये सर आपलं स्वागत आहे. सर, आपलं बालपण आणि शिक्षण या बाबतीत सांगू शकाल? मी डॉक्टर सुधीर भास्कर देशमुख. सर्वप्रथम महाराष्ट्र गोल्डन मीडिया यांचं मी मनापासून आभार मानतो. माझा मुलाखत घेण्यासाठी त्यांनी इथं कॉलेजमध्ये उपस्थित झाले. चौधरी साहेब आणि चंद्रकांत हादरे साहेब यांचं मनपूर्वक मी आभार मानतो. माझं शालेय शिक्षण जे आहे ते पूर्णपणे नांदेड शहरात झालेलं आहे. मी 1ली ते 10वी प्रतिभा निकेतन महाविद्यालय नांदेड होळी येथील संस्थेत शिकलो. त्यानंतर माझं 11वी 12वीचं शिक्षण हे सायन्स कॉलेज नांदेड येथे झालं आणि नांदेड येथून 12वीला माझ्या सायन्सच्या PCBच्या मार्गावर मी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे मेरिटप्रमाणे मला मेडिकलला प्रवेश मिळाला 1980 साली आणि तिथून माझ्या वैद्यकीय शिक्षणाची सुरुवात झाली. 1980 साली मी MBBSला ॲडमिशन घेतलं. 85 साली मी MBBS पास झालो आणि त्यानंतर मला मेरिटवर पुन्हा MS जनरल सर्जरी हे पदव्युत्तर शिक्षणासाठी मी पुन्हा अंबाजोगाई इथे मला ॲडमिशन मिळाल्यानंतर मी 3 वर्ष अंबाजोगाईला MS जनरल सर्जरी ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आणि 89ला मी पूर्णपणे MS जनरल सर्जरी झालं डॉक्टर म्हणून तिथं बाहेर पडलो. त्यानंतर लगेचच मला 4 दिवसातच अंबाजोगाई इथेच अध्यापकाची नोकरी मिळाली ताबडतोब आणि त्यामुळे मी कुठेही न जाता अंबाजोगाईच्या ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापकाची नोकरी स्वीकारली आणि तिथून पुढे माझा हा शासकीय सेवेचा सुरुवात झाली. आणि त्यानंतर मी तिथं अधिव्याख्याता म्हणून साधारणतः 5-5.5 वर्ष काम केलं. त्या 5.5 वर्षाच्या काळात मला खूप प्रकारच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची संधी मिळाली आणि त्या शस्त्रक्रिया मी सातत्यानं करत राहिलो. अंबाजोगाईच्या प्रत्येक ग्रामीण भागातल्या रुग्णाशी माझी नाव जुळत गेली आणि मी त्या पूर्ण अंबाजोगाईच्या माझ्या इतिहासात 40 ते 45,000 शस्त्रक्रिया माझ्या हातून पार पडल्या आणि त्या रुग्णांचे आशीर्वाद नेहमी मला आयुष्यभर राहिले. आणि त्याच काळात 1993 साली जेव्हा किल्लारी येथे भूकंप झाला होता तर भूकंपाच्या टीमचा प्रमुख म्हणून मला आमच्या अधिष्ठात्याने पाठवलं होतं. तर मी किल्लारीला 2 दिवस जाऊन राहिलो. तिथल्या भूकंपाची परिस्थिती पाहिली. तिथून विविध रुग्णांची आम्ही 2 दिवस सेवा केली. हा माझ्या आयुष्यातला एक वेगळा प्रसंग मला अधिव्याख्याता पदाच्या कार्यकाळात मला बघायला मिळाला. आणि त्या काळात आम्ही बघितलं की हजारो लोकांची घरं ही उद्ध्वस्त झालेली होती आणि त्या घरांमध्ये मृतदेह अक्षरशः दगडांच्या खचखचीमध्ये पडलेले असे आम्हाला आढळले आणि काही लोक इंज्युअर झाले होते. त्यांना आपण उपचार करून लातूर किंवा सोलापूर किंवा पुणे मुंबई या ठिकाणी पाठवण्यात आले. तर हा एक वेगळा आणि फार विचित्र अनुभव आम्ही बघितला. एक महत्त्वाची घटना माझ्या अधिव्याख्याता पदाच्या काळातली मला आठवते आणि त्यावेळी काम करताना की नैसर्गिक आपत्ती किती भयानक असू शकते याचा एक अनुभव त्या काळात मला अध्यापक असताना मला 1993 साली बघायला मिळाला. त्यानंतर मी 1995 माझं प्रमोशन झालं आणि मी असोसिएट प्रोफेसर सहयोगी प्राध्यापक म्हणून मी त्याच महाविद्यालयात पुन्हा रुजू झालो. MPSC झाल्यानंतर सुद्धा पुन्हा सहयोगी प्राध्यापक म्हणून अंबाजोगाईत रुजू झालो. मग ते 95 पासून जवळपास 2001 पर्यंत मी सहयोगी प्राध्यापक या पदावर व विभाग प्रमुख, माझ्या कोणी नव्हतं दुसरं, त्यामुळे विभाग प्रमुख म्हणून आणि सहयोगी प्राध्यापक म्हणून मीच काम केलं 5-6 वर्ष. आणि 6 वर्षानंतर मग माझं जेव्हा प्रमोशन व्हायची वेळ आली तेव्हा पहिलं प्रमोशन माझं लातूर येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि लातूर येथलं वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर आमचे आदरणीय डीन डॉक्टर चंद्रकांत शिरोळे सर यांनी मला अशी कळ घातली की तुम्ही लातूरला येशील का? तर मी त्यांना विनंती हो म्हणालो आणि मी लातूरला 22 महिने लातूरला मी ट्रान्सफर घेतली. आणि ह्या महाविद्यालयाच्या सुरुवातीच्या जडणघडणीमध्ये मी शिरोळे सरांबरोबर आणि माननीय त्यावेळेचे राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्याबरोबर काम करण्याचा मला खूप मोठा अनुभव आणि संधी मिळाली. त्या काळात आम्ही ह्या कॉलेजची जडणघडण बघितलेली आहे. 2 वर्षाचे काम केल्यानंतर परत मी अंबाजोगाईला वापस गेलो 2003 आणि 3 पासून साधारणतः 13 पर्यंत या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मी पुन्हा काम करत राहिलो. 2008 साली एक वेगळा अनुभव
घेण्याची मला एक संधी मिळाली. 2008 साली नोव्हेंबर महिन्यात 1.5 महिना आम्हाला माझ्याजवळ 120 जणांची टीम देऊन मला नांदेड येथे प्रतिनिधित्व पाठवण्यात आले. आणि त्यावेळेस आम्ही गुरुतागद्दी नावाचा शिखांचा 300 वर्ष सेंचुरी झाल्यानंतर 3 सेंचुरीनंतरचा एक फार मोठा कार्यक्रम एक नांदेडला आयोजित करण्यात आला होता. त्या नांदेडच्या कार्यक्रमामध्ये आम्ही जाऊन तिथे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एक 300 बेडचं हॉस्पिटल माझ्या नेतृत्वाखाली तयार केलं होतं. आणि त्या 300 बेडचं हॉस्पिटल आम्ही 1.5 महिना रन केलं. जवळपास 500 लोकांची सेवा केली. सगळे शीख जमातीचे लोक पूर्ण जगातून तिथं आले होते. 20-25 लाख शीख लोक तिथं नांदेडला आले. तर त्यांच्या वैद्यकीय सेवेची संधी आम्हाला त्या प्रतिनिधीच्या काळात मला प्राप्त झाली. तिथे मी त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. तसं नांदेड माझं गाव आहे. मी नांदेडमध्ये शिकलेलो आहे 12वीपर्यंत. किंवा माझं गाव नांदेडजवळच आहे. आणि नांदेडला माझं पूर्ण शालेय शिक्षण झालं असल्यामुळं आनंदानं आम्ही तिथं गेलो आणि तिथं त्यांना सेवा दिली. तर हे माझं अधिष्ठाता होईपर्यंतचा हा प्रवास 2013 पर्यंतचा. आणि 13ला मग माननीय त्यावेळेच्या आमच्या आरोग्यमंत्री माननीय विमलताई मुंदडा यांनी मला माझं काम बघून त्यांनी माझी त्यावेळेस 2013 साली पृथ्वीराज साठे साहेब सुद्धा होते बरोबर, तेही आमदार होते. त्यांनी आणि विमलताईंनी मला 2013 साली अधिष्ठाता पदाचा भार माझ्याकडे दिला. आणि मी पहिल्यांदा ज्या महाविद्यालयात मी शिकलो, जिथं MBBS केलं, तिथं MS केलं, तिथं लेक्चरर AP प्रोफेसर म्हणून काम केलं, त्याच महाविद्यालयात मला अधिष्ठाताचं काम करण्याची संधी मिळाली. आणि 2013 ते 15 2 वर्ष मी त्या महाविद्यालयात अधिष्ठाता म्हणून काम केलं. त्या अधिष्ठाताच्या काळात मला अशी संधी मिळाली की आमच्या महाविद्यालयात 38 वर्षापासून 50 सीट जे 1975 साली आंबेजोगाईला होत्या, त्या 50 सीटच होत्या MBBSच्या 2013 पर्यंत. मी डीन झाल्याबरोबर 2 महिन्यात त्या 50 सीटच्या 100 सीट करण्याची संधी मिळाली. आणि आम्ही ती MCIची संधी चालून आलेली आम्ही प्राप्त केली. आणि त्या संधीच्या माध्यमातून 50च्या 100 सीट 2013 साली आम्ही वाढवल्या. आणि त्याचे 2 इन्स्पेक्शन पण माझ्या गावात फेस केले. अंबाजोगाई हे ग्रामीण भागातलं महाविद्यालय आहे. आणि त्या ग्रामीण भागातल्या तालुका लेवलचं हे महाविद्यालय, इथं फार काही सुविधा उपलब्ध नाही. त्या काळात टाकीज नव्हत्या किंवा काही शालेय शिक्षण व्यवस्थित नव्हतं किंवा बाकीच्या कोणत्या करमणुकीच्या सुविधा नसल्यामुळं कोणी प्राध्यापक साधारणतः अंबाजोगाईला यायला तयार नसायचे. त्यामुळे बरीच पदं अंबाजोगाईमधली प्राध्यापकांची रिक्त होती. आणि बरेच इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट हे महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजांना शेवटी आम्हाला काहीतरी थोडं हे मिळायचं. तर अशा प्रकारे सगळे सिच्युएशन ऑड होती. सगळं इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट कमी, ग्रामीण भागातलं कॉलेज, इंटरनेट नाही, बाकी सुविधा नाही किंवा प्राध्यापकांची कमतरता, नर्सेसची कमतरता, या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्या महाविद्यालयात काम करून असं चॅलेंज असताना आम्ही 2-3 वर्षात म्हणजे फेस केलं इन्स्पेक्शन, त्यामध्ये यशस्वीपणे आम्ही सक्सेसफुल झालो. ऑड सिच्युएशनमध्ये काम करून सुद्धा त्या महाविद्यालयाला आपण MCIची इन्स्पेक्शन यशस्वीपणे पार पाडली आणि त्या वाढीव सीट मिळाल्या. त्यानंतर पुन्हा मी 2 वर्ष डॉक्टर घाटे म्हणून अधिष्ठाता आले होते. त्यांनी 19-22 मध्ये काम केलं. मग त्या काळात मी पुन्हा मुंबईला गेलो होतो. मुंबईला मी ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून आमचे डायरेक्टर माननीय शिंगाडे सरांकडे मला काम करायला संधी मिळाली. मुंबईला डायरेक्टर ऑफिसला मी काम केलं 9 महिने झाल्यानंतर पुन्हा अंबाजोगाईची परिस्थिती पुन्हा बिघडली अशी वाटल्यामुळे पुन्हा आमच्या माननीय पालकमंत्री पंकजताई मुंडे यांनी मला पुन्हा परत बोलवून घेतलं. आणि 2018 साली मी परत अंबाजोगाईला अधिष्ठाता पदावर पुन्हा रुजू झालो. आणि मग पुढचे 3 वर्ष मी ह्या वाढलेल्या 50 सीट तर मी मिळवल्या, पण अजून 50 सीट वाढीव मिळाल्या. त्यामुळे 50 सीटच्या 150 सीट अंबाजोगाईसारख्या छोट्या कॉलेजमध्ये मिळाल्या. हे केवळ त्या काळातल्या माझ्याच काळात हे सगळं झालेलं आहे. आणि त्या काळात मला अभिमान आहे की मी तिथला विद्यार्थी असल्या कारणाने आम्ही खरं जीव तोडून तिथं हे सीट मिळवण्यासाठी अजून प्रयत्न केले आणि त्याचं यशस्वी आम्ही झालो. सर्व राजकीय लोकांनी सपोर्ट केला. त्याबरोबर पंकजताई मुंडे होत्या, ह्या आमच्या पालकमंत्री होत्या. त्याचबरोबर त्यांच्या माननीय खासदार प्रीतमताई मुंडे यांनी सुद्धा खूप सपोर्ट केला. आणि ह्या दोन्ही यांच्या पाठबळामुळे आपण या 50च्या 150 सीट करू शकलो. त्याच काळात 18 नंतर आम्ही काही तिथं पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये सुद्धा सीट वाढवल्या. 32 सोडून जवळपास 60 सीटपर्यंत अंबाजोगाईच्या पदव्युत्तर सीट सुद्धा वाढल्या त्याच काळात. तर त्या वाढण्यासाठी सुद्धा प्रत्येक डिपार्टमेंटला त्याचं अपग्रेडेशन करणे, टीचर्स मिळवणे आणि बाकी सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर जे लागतं, इन्स्ट्रुमेंट लागतात, त्या सर्वांची खरेदी करून ते व्यवस्थितपणे दाखवणे, कामकाज सुरू करणे. आणि ह्या काळात मला अजून एक चांगली संधी मिळाली. अंबाजोगाईसारख्या छोट्या गावात आम्ही युरोलॉजी, न्यूरो सर्जरी, अशा प्रकारच्या प्लास्टिक सर्जरी हे 3 सुपर स्पेशालिटीचे सुद्धा डॉक्टर्स मिळवले. आणि तशा शस्त्रक्रिया ज्या मोठ्या शहरात व्हायच्या, पुणे मुंबईला व्हायच्या, तशा शस्त्रक्रिया अंबाजोगाईला करण्यासाठी प्रयत्न केले आणि ते यशस्वीपणे केल्या. त्याचबरोबर
मुंबईचे ऑर्थोपेडिकचे डॉक्टर भोजराज म्हणून आहे. भोजराज अंबाजोगाईला आमच्या दर महिन्याला व्हिजिट करायचे आणि त्यांनी येऊन तिथं आपल्या अंबाजोगाईमध्ये स्पाईन सर्जरी सुरू केली, म्हणजे मणक्याची सर्जरी, मणक्याची ऑर्थोपेडिक सर्जरी ही भोजराज सरांनी येऊन सातत्यानं केल्यामुळे महिन्याला अंबाजोगाई येथे एक छोट्या गावात मणक्याच्या शस्त्रक्रिया सुरू झाल्या. मणक्या शस्त्रक्रिया अतिशय चांगल्या पद्धतीने भोजराज सरांनी पार पाडल्या तिथं आणि त्या शस्त्रक्रिया छोट्या गावात होऊ लागल्या. लाखो रुपये रुग्णांना लागायची एखादी शस्त्रक्रिया करायची म्हणून. अक्षरशः ग्रामीण भागातल्या रुग्णांकडे एवढे पैसे नसतात तर ते बिचारे काहीच करत नव्हते. रुग्ण शस्त्रक्रिया अभावी अक्षरशः ते त्या रोगाशी झगडत राहायचे किंवा बऱ्याच वेळा त्याला ती मृत्युमुखी पण पडायची. पण त्या अशा ग्रामीण भागातील रुग्णांना या भोजराज सरांच्या माध्यमातून आम्ही अंबाजोगाईसारख्या छोट्या गावी शस्त्रक्रिया मणक्याच्या पार पाडल्या आणि त्या उत्कृष्टपणे त्यांनी केल्या आणि त्या रुग्णांना फार मोठा रिलीफ आमच्या त्या काळात मिळाला. हे मला वाटते फार मोठी अचिव्हमेंट अंबाजोगाईच्या माझ्या त्या काळातली झाली. आणि त्यानंतर मग 2020 मध्ये मला अंबाजोगाई येथून नांदेड येथे बदली झाली. माझं गावच असल्यामुळे नांदेड मी तिथं पुन्हा गेलो. 8 महिने मी नांदेडला काम केलं. नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालयात तिथली स्वच्छता असेल, नीटनेटकेपणा असेल, टापटीपणा असेल, वक्तशीरपणा प्राध्यापकामध्ये आणला, वक्तशीरपणा रेसिडेंट डॉक्टरमध्ये आणला. अख्खा कॅम्पस 115 एकरचा कॅम्पस आहे. 15 एकरचा कॅम्पस अतिशय घाण झाला होता माझ्या. मी पूर्ण स्वच्छ करून घेतला. बाहेर गेटमध्ये फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होतं. 70-80 दुकानं बसलेली होती इलिगल. ती आम्ही काढली व्यवस्थित. तिथं स्वच्छता आणि शैक्षणिक ज्यात वाढ केली, शिक्षणाचा वक्तशीरपणा वाढवला आणि चांगल्या प्रकारचं मेडिकल कॉलेज तिथे नावावर आणले होते. आणि त्यानंतर हे सर्व बघून आमचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री अमित भैया देशमुख यांनी मला लातूर येथे आता घेतलेलं आहे. गेल्या 2.5 महिन्यापासून मी लातूर येथे अधिष्ठाता म्हणून काम करत आहे. मी इथं आल्यानंतर आणि नांदेडला फर्स्ट वेव्हमध्ये नांदेडला कोरोनाचं जे मला अनुभव आला, अतिशय अवघड परिस्थिती होती. रुग्णांना बेड मिळत नव्हता. बेड मिळाला तर बऱ्याच वेळा त्याला ऑक्सिजनचा बेड मिळायचं नाही. ऑक्सिजन बेड मिळाला तर काही रुग्ण आलं त्यातून सिरियस झाल्यानंतर त्याला व्हेंटिलेटरचा बेड मिळायचा नाही. व्हेंटिलेटर बेड मिळण्यासाठी प्रयत्न करणे, सातत्याने बेडच्या संख्येत वाढ करणे, व्हेंटिलेटर मिळवणे, सर्व प्रकारच्या माध्यमातून व्हेंटिलेटर मिळवणे, सर्व प्रकारच्या माध्यमातून इतर गोष्टी मिळवल्या. इंजेक्शन रेमडेसिवीर असेल, इंजेक्शन बाकी स्टिरॉइड असतील, सगळ्या प्रकारचे इंजेक्शन विविध माध्यमातून मिळत. सर्वच ठिकाणी शासकीय यंत्रणा पुरते असं नाही. बऱ्याच वेळा NGO किंवा दानशूर व्यक्ती सुद्धा बऱ्याच गोष्टी देऊ शकतात. तर त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या मिळवल्या आणि योग्य प्रकारे त्याचं नियोजन नांदेडमध्ये करू शकलो. इथं आल्यानंतर मला दुसऱ्या वेळेचा अनुभव आला. दुसऱ्या लाटेमध्ये इथं मी काम केलं. इथं सुद्धा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असल्यामुळं आम्हाला 350-400 बेड एकाच बिल्डिंगमध्ये वाढवता आले आणि त्यामुळे एका ठिकाणी काम करण्याचं हे फार सुंदर अनुभव त्या सुपर स्पेशालिटीच्या माध्यमातून मला मिळाला. इथे आम्ही जवळपास 550 बेड केले होते. 550 बेडमधून आम्ही या लातूर जिल्ह्यात सिव्हिल हॉस्पिटल नसल्या कारणाने सर्व जिल्ह्यातला सिरियस पेशंटचा, ग्रामीण भागातला, शहरातला जो शासकीय लोड आहे तो पूर्णपणे आमच्या मेडिकल कॉलेजनी सहन केला आणि त्यामध्ये अतिशय उत्कृष्ट काम आमच्या सर्व सहकारी, आमचे डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, क्लास 4 असतील, क्लास 3मध्ये काम करणारे आमचे टेक्निशियन्स आहेत, बाकी सर्वांनी उत्कृष्ट काम केले. थर्ड वेव्हवर सुद्धा, सेकंड वेव्हवर सुद्धा आम्ही अतिशय चांगलं काम या महाविद्यालयात करू शकलो आणि त्यामध्ये सर्वांचं हे आहे. आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं की या जिल्ह्याचे पालकमंत्री अमित भैया देशमुख, त्याचबरोबर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी DP पृथ्वीराज, अभिनव गोयल सर आणि अमन मित्तल सर जे कमिशनर आहेत, ह्या तिघांनी आम्हाला वेळोवेळी आमच्या पाठीमागे उभं राहून ऑक्सिजनचा पुरवठा असेल, रेमडेसिवीरचा पुरवठा असेल, इतर सर्व औषधांचा पुरवठा, लागणाऱ्या नर्सेस, वार्डबॉईज, मॅनपॉवरचा पुरवठा, वेळोवेळी लागणाऱ्या इतर अडचणी यामध्ये अगदी आमच्या पाठीमागे उभं राहून आम्हाला फार मोठी मदत केल्यामुळे महाराष्ट्रात एक आगळं वेगळं चांगलं काम आम्ही या महाविद्यालयात करू शकलो. खूप रुग्णांची संख्या खूप जास्त होती आमच्याकडे, तरी पण आमचा डेथ रेट हा महाराष्ट्रात वाखाणण्याजोगा आहे. कमीत कमी डेथ आमच्या कॉलेजमध्ये, टोटल संख्येच्या मानाने खूप कमी डेथ्स आमच्या कॉलेजमध्ये झाले आणि त्यामुळे एक वेगळं कॉलेज, एक चांगल्या पद्धतीने काम केलेलं कॉलेज म्हणून आमच्या सेक्रेटरीने आमच्या सर्व कॉलेजचं आमचं अभिनंदन केले देखील. ह्या गोष्टीचा मला निश्चितपणे अभिमान वाटतो की आपण थोड्या वेळेमध्ये या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अध्यापक आणि मेडिकल ऑफिसर असतील, नर्सेस असतील, क्लास 4 असतील, टेक्निशियन असतील, सर्वांनी एकरूपपणे, एजन्सीपणे जे काम केलं त्याचा परिणाम म्हणून हा आमची दुसरी वेव आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला तोंड देऊ शकतो. हे आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे या महाविद्यालयात काम करताना सुद्धा. अतिशय छान सर.
आपण आंबेजोगाईला शिक्षण घेतलं, MBBS MD कंप्लीट केलं, तिथंच शासकीय नोकरीमध्ये आपण जॉईन झाला, तिथंच डीन झाला. नांदेडला एक डीनचा चार्ज आपण अनुभव घेतला सांगितला, लातूरला आपण आहात. सर, अजूनही आपला बोलण्यामधला जो उत्साह आहे, म्हणजे डीनचं पद असताना देखील आज त्यांना डीनचं पद म्हणजे एक तारेवरची कसरत असते. पण सरांशी बोलताना सरांनी आपले छान असे अनुभव किंवा त्यांचा एक्सपिरियन्स किंवा त्यांनी जे वर्क केलेले ते आपल्यासमोर क्लारिफाय केलेले. तर सर, आपण ज्यावेळेस आता डीनचा चार्ज असतो त्यावेळेस आपल्याला पॉलिटिकल, त्याचबरोबर जे पोलीस डिपार्टमेंट आहे, रुग्णांचे नातेवाईक आहेत, सामान्य जनता आहे, ह्यांचं कधी प्रेशर येतं का सर? का? कारण आता कोरोनाच्या पिरियडमध्ये आम्ही ह्या न्यूज पाहिल्या होत्या की बिकॉज ऑफ सम म्हणजे मिसअंडरस्टँडिंगमुळे काही रुग्णांचे नातेवाईक वगैरे डायरेक्ट कोण अधिकारी त्याच्यापर्यंत जाणारे आहेत. तर आताचा जो आपला एक्सपिरियन्स आहे नांदेडचा, आपण सांगितला, लातूरचा अतिशय छान सुंदर काम आपण केलेलं आहे. तर ह्या दरम्यान आपल्याला आपण तर मदत मिळाली असं सांगितलेलं, पण असं तुम्ही ह्या 24 आवर्स तुम्ही कार्यरत आताही तुमच्या बोलण्यामधून तेवढा उत्साह दिसतोय. तर आपल्याला असं कधी प्रेशर आलेलं आहे का? प्रश्न प्रेशर ह्या डिपार्टमेंटचंच म्हणून नाही, ओळखीच्या लोकांचंही प्रेशर येऊ शकतं की आमचा पेशंट आहे, तिथं बेड उपलब्ध आहे का? अशा काही अनुभव आहेत का आपल्याला नांदेड लातूरचे? नाही, अनुभव आहेच. प्रेशर हे मागच्या वेळेमध्ये सुद्धा, कोरोनाच्या वेळेमध्ये आणि आत्ताच्या वेळेमध्ये सुद्धा सातत्यानं प्रेशर होतं. कारण काय, आजूबाजूच्या जिल्ह्याचे खासदार, मंत्री महोदय, आमदार साहेब, त्यानंतर बाकी सामाजिक काम करणारे कार्यकर्ते, सर्वांचेच अशी इच्छा राहायची की सुपरमध्ये ॲडमिशन व्हावं किंवा नांदेडला मेडिकल कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळावं, ही रुग्णांची इच्छा असायची. पण त्या इच्छेप्रमाणे आपल्याकडं बेडची संख्या इतकी कमी झाली होती की बहु किंबहुना आम्ही रोज 30-60 बेड वाढवायचो, पण त्या पेशंटच्या प्रमाणात इतकी यायची की आम्ही एका आठवड्यात 900 पेशंट ॲडमिट केले. 8-7 दिवसात 900 पेशंट, म्हणजे बघा रोजचे 120 ते 125 पेशंट ॲडमिशन येऊ लागले. तेवढ्या प्रमाणात आपण बेड वाढवू शकत नाही किंवा तेवढ्या प्रमाणात डिस्चार्ज होत नाहीत. कारण काय, एकदा आलेला पेशंट कमीत कमी 10 दिवस राहतो, लगेच काही बेड खाली होत नाही. तर या प्रमाणात ऑक्सिजनचे बेड वाढवणं हे एक फार मोठं प्रेशरचं काम होतं. आणि त्या काळात निश्चितपणे आम्ही खूप प्रेशरमध्ये, पूर्ण प्रशासन यंत्रणा पूर्ण मेडिकल कॉलेजची प्रेशरमध्ये आली की आता करायचं काय, कारण येणाऱ्या पेशंटचा लोणा चालूच होता आणि आपण त्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढवण्यासाठी बेड तेवढे वाढवू शकत नव्हतो. तर हा मुख्य मुद्दा त्यावेळेला निश्चितपणे आम्हाला प्रेशर आलं. पण सुदैवानं त्या काळात जिल्हा प्रशासन आणि बाकी सर्व लोकांनी एवढी चांगली आम्हाला मदत केली की त्या वाढ करण्यामध्ये आम्हाला कधी अडचण नाही आली. वाढ केली त्या प्रमाणात पेशंट आम्ही त्यांना मदत देऊ शकलो. अर्थात काही रुग्ण प्रायव्हेटमध्येही गेले, त्यांनी तिथे ट्रीटमेंट दिली, पण जे आमच्याकडे आले त्यांना 90% लोकांना आम्ही पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांना ॲडमिट करून आम्ही आमचे इलाज करण्याचा भरपूर प्रयत्न आम्ही त्या काळात केला. अर्थात बऱ्याच वेळेस आम्ही सर्वांचंच समाधान करू शकलो नाही. त्यावेळेला निश्चितपणे आमच्या मनाला वाईट वाटायचं किंवा प्रेशर यायचं म्हणावं की एखाद्या मोठ्या लोकप्रतिनिधीने आपल्याला फेल केला, आपण त्यांचं पेशंट ॲडमिट करायला आता इमिजिएटली आपण शक्य नाही. ह्या गोष्टीचं खूप दुःखही वाटतं आणि प्रेशर येतं मला की आता कसं होईल की या पेशंटला काय प्रॉब्लेम, तो गरीब असेल तर कुठं जाईल, तो प्रायव्हेटमध्ये थोडे पैसे देऊ शकतो. या सर्व गोष्टीचा मनावर प्रेशर येतच आहे. पण अल्टिमेटली सर्व गोष्टीचा मिलाप करून आम्हाला कसं होतं त्या काळात की खोटं बोलून उपयोग नव्हता. कारण मी म्हटलं बेड आहे तर मग बेड दाखवावं लागतं ना, कारण पेशंट लगेच घेऊन येतो, खूप ठेवायचं पेशंट. त्यामुळे आम्ही खरं बोलत गेलो, बेड नाही झालं, बेड नाही म्हणून सांगितलं. कारण नसल्यावर कुठून देणार, पेशंट तर झालं घेऊन येतात. तर अशा वेळी आम्हाला स्पष्ट वक्तेपणा ठेवावा लागला. स्पष्ट वक्तेपणामुळे बऱ्याच लोकांना राग यायचा की कसं काय नाही म्हणता तुम्ही, शासकीय महाविद्यालय आहे, शासकीय रुग्णालय आहे, तिथं आम्ही तुम्ही बेड नाही म्हणता. ही परिस्थिती आमची वस्तुस्थिती होती. बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना त्याचा राग आला की असं कसं म्हणतात की आमच्याकडे बेड उपलब्ध नाही. आता वस्तुस्थिती असल्या कारणाने ते सांगणं भाग होतं, कारण पुढचा प्रश्न फार अवघड होता. बेड आहे म्हणल्यानंतर पुढचं दाखवावं लागतं, पुन्हा पेशंटला घ्यावं लागतं. आणि पेशंट आला सिरियस असेल आणि त्याला बेड नाही देऊ शकलो, त्याला रस्त्यात काही झालं तर वेगळ्या अडचणी तयार होतात. ह्या सगळ्या अनुषंगानं हा एक मोठा प्रेशरचा विषय होता. तुम्ही म्हणतात सारखी की हा मानसिकतेचा विषय आहे. मानसिक प्रेशर येतच माणसाला की एखाद्या पेशंट आपण रुग्ण ॲडमिट करू शकू नाही. तर हा शासकीय यंत्रणेमध्ये असा आहे की तुम्ही कोणताही रुग्ण तुम्ही नाकारू शकत नाही म्हणू शकत. पण नाही म्हणायला या कोरोनामध्ये असं होतं की नुसतं खाली बेड टाकून मग तुम्हाला झोपवलं असं विषय नाही. याच्यामध्ये कमीत कमी ऑक्सिजन द्यावं लागतं पेशंट. मग ऑक्सिजन देण्याची यंत्रणा बेडपर्यंत गेली तर ते बेड कामाचा नाही, तर त्याचा काहीच अर्थ नाही. त्यामुळे ह्या काळातले बेड्स वेगळे होते. म्हणून आम्ही याच्यामध्ये ज्या प्रमाणात पेशंट आले त्या प्रमाणात बेड वाढवणं शक्य नव्हतं. म्हणून नक्की तुम्ही म्हणता तसं मानसिक प्रेशर आमच्याकडे आलं होतं. पण सुदैवानं आम्ही त्यावर मात करू शकतो.
अतिशय छान माहिती सांगतायत सर. आपण आता फर्स्ट वेव्हचा सेकंड वेव्हचा एक्सपिरियन्स मला सांगितला. आपण अतिशय छान असं कार्य केलेलं आहे करत आहात. तर आता सर मला हा विचारायचं की आता ती थर्ड वेव्ह जी येते त्या बाबतीत आपण काही अशी तयारी केलेली लातूरला आपली काही टीम आहे का? कारण काय आम्ही ज्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांचे इंटरव्ह्यू घेतलेले होते त्या दरम्यान CM ऑफिसमधूनही त्यांना अशा काही जे समाजामधील डॉक्टर असो किंवा पोलीस डिपार्टमेंट असो सामाजिक लोक असो जे आज कार्य करता येतात तर आपली अशी काही प्लॅनिंग आहे का? कारण अजूनही अशा न्यूज येतात की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये थर्ड वेव्ह येण्याची शक्यता आहे. तर आता आपण ज्यावेळेस म्हणजे अनसर्टन्टीमध्ये आपण एवढं छान काम केलेलं की अचानक आलेल्या डिसीजला आपण एवढं फेस करून आपण ज्या सगळ्या गोष्टी डिस्क्राईब केल्या त्या कळाल्या आम्हाला. तर आता आपली प्लॅनिंग आहे का? कारण आता जून महिना चालू आहे, अजून 2-3 महिन्यानंतरचे संकेत दिलेले आहेत. तर त्या अनुषंगानं आपलं रेग्युलर मेडिकलचं कॉलेजचं काम करत करत आपण अशी काही टीम आहे आपली की जी फ्युचरमध्ये दिवाळीच्या आसपास जर थर्ड वेव्ह आलं तर त्याच्यासाठी आपण सज्ज आहात असं काही प्लॅन केलेलं आहे का? निश्चितपणाने थर्ड वेव्ह येणार अशा प्रकारचं बाकीत हे बऱ्याच जागतिक एक्सपर्ट्सनी केलेलं आहे. त्यामुळे थर्ड वेव्ह येणार नाही असं कोणीच म्हणू शकणार नाही. थर्ड वेव्ह येऊ घातलेलीच आहे. बऱ्याच देशामध्ये ब्रिटन किंवा युरोपमध्ये असं सांगितलं गेलं आहे की तिथं वेव्ह आलेली आहे. थर्ड वेव्हचा वेगळेपणा असा आहे की ते अल्फा व्हेरियंट ऑफ दिस कोरोना-19 व्हायरस याचं एक वेगळं स्ट्रेन येत आहे आणि ते याच्यापेक्षाही 2.5 पट घातक आहे असं त्याचं म्हणणं आहे. 2.5 पट वेगाने पसरतं, 2.7 पट वेगाने त्याची सिव्हिरिटी आहे आणि प्रसार आहे. मग आता ह्या दोन्ही गोष्टी असताना आपल्याला तयार राहणं भागच आहे. त्यामुळे आम्ही या बाबतीत आमच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे याच्या बाबतीत 2-3 मिटिंग झालेल्या आहेत. यामध्ये असं सांगितलं त्यांनी की पहिल्या वेळेमध्ये आपण साधारणतः म्हातारी माणसं 60 वर्षाच्या वय अधिक असलेल्या ज्येष्ठ लोकांना त्याचा प्रादुर्भाव जास्त झाला आणि त्यांच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त होतं, त्यांना लागत पण जास्त आहे. मधल्या काळात काय झालं, दुसरी वेळ जी आली त्यामध्ये मिडल एज म्हणजे 40 ते 20 पर्यंत ह्या लोकांना त्याचा चांगलाच प्रादुर्भाव भोगावा लागला आणि त्यामध्ये बरेच मृत्यूचं प्रमाण हे ज्येष्ठांमध्ये नव्हतं तर मध्यम एज ग्रुप जे आहे त्यांना खूप मृत्यूचे प्रमाण त्यामध्ये दिसलं दुसऱ्या वेळेमध्ये. तर आता एक्सपर्टचं ओपिनियन असं आहे की तिसऱ्या वेळेमध्ये लहान मुलांमध्ये ह्या व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ शकतो का? तर असं एक प्रेडिक्शन आहे की लहान मुलांमध्ये ही वेव्ह येऊ शकते. म्हणून आम्ही लहान मुलांचा वाडा तयार करत आहोत. त्यामध्ये 60 बेडचं ICCU की अतिदक्षता विभाग म्हणून म्हणता येईल त्याला, अशा प्रकारचं 60 बेडचं आपण ICU करतो अतिदक्षता विभाग, ज्यामध्ये लहान मुलांच्या सर्व सिरियस झालेल्या पेशंटला जिल्ह्यातले पूर्ण 110 बेड ICU करायला सांगितले. त्यापैकी 60 बेड आपण आपल्या महाविद्यालयात करतो आणि बाकीचे 50 बेड जिल्हा प्रायव्हेट मिळून. तर अशा प्रकारची यंत्रणा आपण तयार केली आहे. त्यामध्ये लागणारी औषधी आहे, त्यामध्ये लागणारे बाकी इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट व्हेंटिलेटरपासून आहे, मल्टीपॅरा मॉनिटर आहे, इंजेक्शन देण्याच्या पद्धती आहे. लहान मुलांमध्ये डोस कमी असतो, त्याच्या वयाप्रमाणे किंवा त्याच्या वजनाप्रमाणे आपण त्याला इंजेक्शनचा डोस देतो, त्याचा डोस वेगळा असतो. फार बारकावे खूप वेगळे असतात लहान मुलांमध्ये. अगदी म्हणजे जन्मल्या बाळापासून ते थेट 18 वर्षापर्यंतच्या मुलांचं हे याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट इन्क्लूड केली. ह्या सर्व एज ग्रुपमध्ये लागणारे वेगळे जे प्रकार आहेत, सगळं वेगळा उपचार पद्धती आहे किंवा त्या निदानाच्या पद्धती आहेत, त्या सर्व निदान आणि उपचाराच्या पद्धती आपण आधीपासून त्याची तयारीला लागलेलो आहोत. त्यामुळे त्या अनुषंगानं आपली तयारी पूर्णपणे, कारण ही नुसती जिल्हा स्तरावर नाही, ते हे राष्ट्रीय स्तरावर केलेली तयारी आहे. राष्ट्रीय स्तरावर त्याचे मानक घडवून येतात, कशा प्रकारचे हॉस्पिटल करायला पाहिजे, कशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट पाहिजे, कशा प्रकारचे इंजेक्शन्स पाहिजे, कशा प्रकारची वाढ तयार केली पाहिजे आणि कशा प्रकारे तयारी करायची आणि कशा प्रकारे होणारा प्रादुर्भाव किंवा प्रसार हा रोखायचा. या सर्व गोष्टीची तयारी राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर जे मानक घालून दिले त्याच मानांकावर अवलंबून राहून आपण आपल्याही जिल्ह्यामध्ये तशाच मानांकाची आपण तयारी सुरू केली आहे. जवळपास असं सांगितलं जातं की 2-3 महिन्यांनी येईल किंवा कदाचित 2-4 आठवड्यात पण येईल वेव्ह. तर आपल्याला सातत्यानं तयार राहणं गरजेचं. आणि ही वेव्ह नुसती लहान मुलात येईल अशातला भाग नाही, मोठ्या माणसांना सुद्धा परत त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हा जास्त सिरियस असलेला स्ट्रेन आहे, त्यामुळे मोठ्या माणसांना सुद्धा जी आधीची तयारी होती आपली ते तर आपण तयार ठेवतच आहोत. पण त्याचबरोबर लहान मुलांमध्ये जे त्रास होणार आहे त्यांचा त्रास कसा कमी करता येईल, त्यांचा उपचार कसा लवकर करता येईल याविषयी तयारी केलेली आहे. त्याचबरोबर ह्या रुग्णांमध्ये लहान मुलांमध्ये हार्टवर जास्त परिणाम होता असू दे, त्यामुळे हार्टचे डॉक्टर असतील, हार्टची ट्रीटमेंटची औषधं असतील, हे सर्व आपण आधीच घेऊन ठेवण्याची तयारी आपण वेगळी केली. इम्युनोग्लोबिन वगैरे लागतात कारण तर ते आपण खरेदी करण्याची प्रक्रिया आपण आधीच सुरू केली.
त्यामुळे जिल्हा प्रशासन असो, आमचं मेडिकल कॉलेज असो, नाही सार्वजनिक आरोग्य विभाग पूर्ण जिल्ह्यातला हा अतिशय सक्ष आणि दक्ष आहे आणि सक्षमपणे काम करत आहे. त्यांनी आधी तयारी केली. तर मला वाटत नाही आपण तिसऱ्या वेव्हच्या तयारीसाठी कुठं कमी आहोत. अर्थात ती कशी येईल, काय येईल हे नुसतं आपण एक अंदाज बांधू शकतो. नेमकं प्रत्येक वेळी वेगळं घडतं किंवा वेगळ्या प्रकारे येते किंवा वेगळ्या प्रमाणात येते ते आपण आत्ताच जजमेंट घेऊ शकत नाही. पण एक अंदाज, एक महत्त्वाचा अंदाज जे एक्सपर्टनी केला त्या अनुषंगाने आपण तयारी केली आहे. 40 वर्षाचा एक्सपिरियन्स, स्वतः प्राध्यापक राहिलेले, सर्जरीज केलेल्या 50 अंबेजोगाईच्या मेडिकलच्या पलीकडे 40 वर्ष आपण सेवा दिली. नांदेडलाही कोविड फर्स्टमध्ये केलं, पेन्समध्ये. सेकंडला आपण लातूरला. आजही 24/7 आपण वर्क करताय. भविष्य काळासाठी आपण आता सांगितलं की 3rd वेव्हसाठी आपली तयारी आहे. म्हणजे एक आपला जो दृष्टिकोन आहे, जो अंबेजोगाईत आम्ही पाहिलेला आहे की सतत उत्साही असणारे देशमुख सर, हसतमुख, म्हणजे स्वतः एवढ्या क्रुशल पिरियडमध्ये एक आज ह्या मोठ्या चेअरवर बसून आज डीनचा चार्ज घेऊन सगळ्या आपल्या स्टाफला मोटिवेट करून येणाऱ्या रुग्णांचं सॅटिस्फॅक्शन त्यांच्या बोलण्यात आपण पाहिलं की कशी तारेवरची कसरत होती, व्हेंटिलेटर नसताना, सिलेंडर नसताना किंवा मेडिसिन नसताना. तर सर, मला आता हे वॅक्सिनच्या बाबतीत जे कन्फ्युजन आहे, आपण अजूनही पाहतोय की आपण बाहेरही पाहिलं, UP, बिहार किंवा आपल्या महाराष्ट्रात सुद्धा खूप ठिकाणी रुरलमध्ये किंवा शिकलेल्या लोकांमध्ये अजून कन्फ्युजन आहे किंवा फिअर आहे. तर वॅक्सिनच्या बाबतीत काय, आपण एक आज अनुभवी डॉक्टर आहात, सगळ्याच गोष्टीचं आपल्याला इन्फॉर्मेशन आहे, तर त्या बाबतीत हा मुद्दा क्लिअर करावा. खूप जणांना हे कन्फ्युजन आहे की वॅक्सिन घ्यावं का नाही, पझलमध्ये येते आलं, तर त्या बाबतीत आपण सांगा. आता वॅक्सिन जे आपल्याकडं भारतात उपलब्ध आहे सध्या 2 कोवॅक्सिन आहे आणि कोविशिल्ड आहे. हे दोन्ही वॅक्सिन आपल्या भारत देशामध्ये चांगल्या प्रमाणात आता उपलब्ध झाले. मला ह्या माध्यमातून विनंती करायची सर्व जनतेला की वॅक्सिन घेण्याविषयी कोणताही डाऊट राहावा अशा प्रकारचं कुठंच स्टडी आलेलं नाही. त्यामुळे प्रत्येकाने वॅक्सिन घेतलंच पाहिजे, आवर्जून घेतलं पाहिजे ही विनंती करतो या माध्यमातून. कारण वॅक्सिन घेतलेल्याचा प्रचंड फायदा सर्वत्र दिसून आले. आमच्या हेल्थकेअर वर्कर बघा, डॉक्टर, नर्सेस सगळ्यांनी वॅक्सिन घेतलेलं आहे. आम्ही वार्डात बिंदास फिरलो. मी रोज वार्डात राहून घेत होतो, कोरोना वार्डात, सगळ्या वार्डात जे 22-24 वार्ड होते आम्ही सगळ्या वार्डात रोज फिरत होतो. आमचे सहकारी फिरत होते. सगळ्यांनी वॅक्सिन घेतल्या. कारण आमच्या डॉक्टर नर्सेसपैकी ज्यांना कोरोना झाला तो अगदी सौम्य होता, फारसं काही कोणाला त्रास झाला नाही, कोणाला तर काही कळालं नसेल किंवा ज्यांना झाला कळाला त्यांना अतिशय सौम्य प्रमाणात झाला. साधारणतः 2 डोस ज्यांनी घेतले आणि 2 डोस घेतल्यानंतर 15 दिवस झाले. तर अशा लोकांमध्ये तर कोरोनाचा प्रादुर्भाव झालेलाच नाही किंवा झाला तर अतिशय सौम्य झाला. कोणत्याही प्रकारची डेथ फार कमी प्रमाणात झाली. त्यामुळे हे नक्की आहे की वॅक्सिन घेतल्यानंतर आपल्याला ह्या रोगापासून निश्चित अशा प्रकारचं प्रोटेक्शन मिळतंच आहे. त्यामुळे वॅक्सिन घेण्याविषयी कोणी मनात शंका ठेवणे, उलट तुम्ही आवर्जून जाऊन उत्साहानं वॅक्सिन घेतलं पाहिजे. वॅक्सिन हे मागून घेण्याची गरज आहे, इतकं ते महत्त्वाचं आहे. आणि वॅक्सिन प्रत्येकाने घेतलंच पाहिजे. पुढच्या काळात वॅक्सिन घेतलेला माणूसच कदाचित ह्या पुढच्या वेव्हला तोंड देऊ शकेल, नाही तर आणण्याचा फार अवघड जाईल. त्यामुळे प्रत्येकाने वॅक्सिन जर उत्साहानं घेतलं तर निश्चितपणाने आपल्या तिसऱ्या वेव्हला म्हणा किंवा अजून माहीत नाही तिसऱ्या वेव्हनंतर अजून वेव्ह येते का नाही, तर पुढच्या सर्व येणाऱ्या संकटांना तोंड द्यायचं तर वॅक्सिन हेच उत्तर आहे. असं नाही आपल्याकडे कोणतंही औषध आजपर्यंत वॅक्सिनवर कोरोनावर आपल्याला सापडलं नाही ऑक्सिजन शिवाय. बाकी सगळे औषध बदल केले. प्रत्येक औषध आपण वापरलं, पुन्हा काही दिवसांनी सांगतात हे उपयोगाचं नाही, काही दिवसांनी सांगतात याचा काही उपयोग नाही, काही दिवसांनी हे सांगतात क्लोरोक्विनपासून थेट हायड्रोक्लोरोक्विनपासून आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या, इंजेक्शन बघितली, ते पुन्हा युटर्न घेतलं त्यात की ते उपयोगाचं नाही आहे. पण ऑक्सिजन हा एक औषध असा आहे की ते सातत्याने वापरला गेला, त्याचा उपयोग होत आहे. दुसरा आहे वॅक्सिन. वॅक्सिनमुळे मात्र फार मोठ्या प्रमाणात रोगापासून बचाव होऊ शकतो. झाला रोग अतिशय सौम्य प्रमाणात होतो, हे निश्चित आहे. हे शास्त्रज्ञांनी सर्व स्टडी करून फार मोठ्या स्टडी झाल्या त्याच्यावर, आणि त्या सर्व स्टडीमध्ये असं सापडलेलं आहे की वॅक्सिन घेण्याचा निश्चित असा फायदा आहे. आणि त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण वॅक्सिन आवर्जून घ्यावं. कोणाला घेतलं नसेल, आपले आईवडील असतील, आपले नातेवाईक असतील, मित्र असतील, सगळ्यांना हे आवर्जून सांगा की वॅक्सिनचा 100% फायदा होतो. काही ना काही प्रमाणात फायदा होतो. 100% सगळ्यांना फायदा होणार नाही, पण निश्चितपणानं तुम्हाला त्या रोगापासून प्रोटेक्शन मिळू शकते, त्या रोगापासून बचाव होऊ शकतो. आणि बचाव इतक्या प्रमाणात झाला नाही, समजा तुम्हाला चुकून जरी कोरोना झाला तो अतिशय सौम्य प्रमाणात होतो. निश्चितपणाने ह्यामध्ये मृत्यूदर नाहीच जवळपास.
जवळपास नाही आहे इतके म्हणू शकतो. इतकं सुंदर या वॅक्सिनचा परिणाम आहे. आणि हा परिणाम जर आपण घालवला तर आपण फार मोठी संधी आयुष्यात घालवली असं होईल. पुन्हा आपल्याला म्हणायची वेळ येणार नाही की आपण वॅक्सिन का घेतली. तर मला वाटते आवर्जून घेण्याची आणि अगदी आठवणीने घेण्याची गोष्ट म्हणजे कोरोना वॅक्सिन 19 आहे. कोणते असू द्या, मग ते कोविशिल्ड असू द्या, कोवॅक्सिन असू द्या, जे उपलब्ध आहे तुमच्याकडे दोन्ही चांगले आहेत. दोन्ही वॅक्सिन लोकांनी आवर्जून आपल्या जवळच्या सेंटरवरून घ्यावे आणि त्याचा निश्चितपणाने फायदा होणार आहे. आणि ते घेतल्यानंतर तुम्हाला एक मानसिक बळ तर मिळतंच, पण सायंटिफिकली प्रूव्ड आहे की यामुळे निश्चितपणाने कोरोनाचा आजार तुम्हाला होत नाही किंवा झाला तर समोर प्रमाणात होतो, हे निश्चित आहे. त्यामुळे याच्याबद्दल कसल्याही प्रकारची शंका बाळगायला कुठं स्कोप नाही किंवा शंका बाळगण्यासारखी एकही आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय अशा प्रकारचं परीक्षण नाही आहे की जे सांगतं की बाबा वॅक्सिन घेऊ नका. वॅक्सिन घ्या म्हणणारे सगळे. त्यामुळे याच्यामध्ये सायंटिफिकली स्टडी झालेले आहे आणि मास केवळ स्टडी झाले आहेत. त्यामुळं हे फार मोठ्या प्रमाणात एक अचिव्हमेंट म्हणता येईल. कोरोनामध्ये सगळ्यात महत्त्वाची अचिव्हमेंट हीच आहे की वॅक्सिन आहे. वॅक्सिन हेच सर्वात मोठं उत्तर आहे कोरोना. त्यामुळे लोकांनी बिनधास्तपणे कसली शंका मनात न ठेवता ताबडतोबीनं लवकरात लवकर आज कळायला आपल्याला उद्या वॅक्सिन घेऊन मोकळं व्हावं आणि पुढचा डोस जो आहे तो 40-45 दिवसांनी किंवा जे ते सांगतील त्या कोरोना वॅक्सिन सेंटरवर तिथं आपण जाणून घ्यावं, दुसरे डोस घेऊन आपल्याला ह्या कोरोनाच्या आजारापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करावे. आपण अतिशय शिस्तप्रिय आहात सर. अंबेजोगाई ते आम्ही पाहिल्या, नांदेडला, लातूरला आहे. त्याचबरोबर हा एक योगायोग आपण असं म्हणू शकतो की आज आपण लातूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता महाविद्यालय तसेच रुग्णालयाचे कार्यरत आहात. तर सर IMAचा 2016चा इंडियन मेडिकल असोसिएशनचा आपल्याला लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला. त्याचबरोबर आपल्याला 27 पुरस्कार देखील आहेत, कोल्हापूरचा आहे. तर आज एवढं उत्कृष्ट कार्य करत असताना आपल्याला जे पुरस्कार मिळालेले त्या पुरस्कारांच्या बाबतीत आपण सांगावं. मला आतापर्यंत माझ्या ह्या वैद्यकीय सेवेच्या जीवनात 27 पुरस्कार विविध प्रकारचे मिळाले. पण त्यामध्ये आवर्जून उल्लेख करण्यासारखे म्हणजे राष्ट्रीय स्तरावर बेस्ट टीचर्स अवॉर्ड म्हणून वर्ल्ड टीचर्स डेला आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांनी मला बोलून घेऊन तिथं 27 टीचरला त्यांनी दिलं होतं. त्यामध्ये माझं नाव होतं आणि राष्ट्रीय स्तरावर पूर्ण भारतातून तिथे टीचर आले होते. मेडिकल क्षेत्रातील एक बेस्ट टीचर अवॉर्ड मला मिळाला. त्याबद्दल मला खूप चांगलं वाटलं त्यावेळेला की 2016मध्ये मी तिथं कोल्हापूरला गेलो होतो आणि आविष्कार फाउंडेशनने मला तिथं तो पुरस्कार दिला. ते एक महत्त्वाचं. त्यानंतर IMA लातूर, इंडियन मेडिकल असोसिएशन लातूरने 2016 साली मी जेव्हा अंबेजोगाईला गेलो होतो तेव्हा मला इथं बोलून त्यांनी लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड म्हणजे जीवन गौरव पुरस्कार दिला. त्यामध्ये त्यांनी माझी वैद्यकीय सेवा जी आहे सर्जन म्हणून ती गृहीत धरली आणि 2 वर्षाचा माझा अधिष्ठाता पदाचा जो कार्यकाल होता त्या कार्यकाळामध्ये जे अंबेजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाने प्रगती केली तर ते सर्व लक्षात घेऊन त्यांनी जीवन गौरव पुरस्कार मला दिला इथं. तेही मला महत्त्वाचं वाटतं. त्याचबरोबर मला 3रा पुरस्कार रोटरी क्लब ऑफ अंबेजोगाईने दिला. त्यामध्ये त्यांनी मला लाईफ टाईम अवॉर्ड दिलं. आणि 4था महत्त्वाचा पुरस्कार मला DCC बँक बीडने दिला होता. बीडला तर त्यावेळेस टाकसाळ साहेब म्हणून असिस्टंट कलेक्टर होते तिथं. तर त्यांनी DCC बँकेचे ते प्रभारी होते त्यावेळेस. तर DCC बँकेने मला आवर्जून त्यावेळेला मी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक येथे 40 फॅकल्टी मेंबर म्हणून 40 म्हणजे फॅकल्टी मेंबर्स पूर्ण महाराष्ट्रात निवडून येतात. तर त्या 40 फॅकल्टी मेंबरनी मला बिनविरोध डीन ऑफ फॅकल्टी केली. डीन ऑफ फॅकल्टी म्हणजे तो चेअरमन ऑफ फॅकल्टी असतो. त्या ॲलोपॅथी या विषयातल्या आमच्या विद्यापीठातले 40 फॅकल्टी मेंबर होते. त्या 40 फॅकल्टी मेंबरनी मला बिनविरोध निवडून दिलं डीन ऑफ फॅकल्टी. नाही त्या पदासाठी खूप कॉम्पिटिशन असते. पण मी असं एक वातावरण तयार केलं होतं की मला लोकांनी कोणीही विरोध नाही केला महाराष्ट्रात आणि बिनविरोध निवडून आल्यामुळं माझा एक सत्कार सन्मान DCC बँक बीडमध्ये केला होता. त्यांनी पुरस्कारासंदर्भात मोठं सन्मानपत्र मला दिलं. त्यामध्ये सर्व माझ्या आतापर्यंतच्या कामाचा त्यांनी गौरव केला होता आणि ते सन्मानपत्र माननीय टाकसाळे साहेब म्हणून आपले इथे आयसीकडे आता ते असिस्टंट कमिशनर आहेत औरंगाबादला शिवानंद टाकसाळे. तर त्यांनी मला तो पुरस्कार त्या कलेक्टरच्या हातात दिला होता बीडला. तोही मला आवर्जून इथं उल्लेख करावा असं वाटतो. तर अंबेजोगाईसारख्या ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात काम करून मी नाशिक विद्यापीठाशी कलेक्टर राहिलो. मी वैशिकून मुंबईला DMRमध्ये काम केलं. मी दिल्लीच्या MCIचे बरं 8-10 इन्स्पेक्शन केले. मी विद्यापीठाच्या माध्यमातून चायना मेडिकल युनिव्हर्सिटीला शॅनयांगला मी 1 महिना राहिलो. तिथलं मेडिकलचं एज्युकेशन बघितलं चायनाचं.
त्यानंतर मी एक 8 दिवस नैरोबीला गेलो होतो, साऊथ आफ्रिकेला. तिथेही मी मेडिकल एज्युकेशनविषयी मी आपल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून तिथे गेलो होतो. तर मी तिथलं एज्युकेशन बघितलं. आणि तिसरं मी दुबईला गेलो होतो. तर वर्ल्ड ट्रेड सेंटरला तिथं एक वर्ल्ड ट्रेड सेंटरनी जगातले सगळ्यात महत्त्वाचे इन्स्ट्रुमेंट, लेटेस्ट इन्स्ट्रुमेंट कसे असतात आणि जगामध्ये इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंटमध्ये काय काय अपग्रेडेशन व्हायला, तर ते ट्रेड भरतं, दरवर्षी भरतं. त्याला अरब हेल्थ म्हणतात. अरब हेल्थमध्ये माझं ट्रेडमध्ये मी विद्यापीठात गेलो. तिथेही मला नवनवीन इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट बघण्याची संधी, असं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर मी 3 देशात जाऊन आलो हे विद्यापीठाच्या माध्यमातून. आणि त्या माध्यमातून मला विविध देशातील मेडिकल एज्युकेशन, विविध देशातील इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट्स आणि विविध देशांमध्ये कसं रुग्णसेवा केली जाते ह्याविषयी शिकण्याची पण संधी मला ह्या विद्यापीठाच्या माध्यमातून मिळाली. मी अंबाजोगाईसारख्या छोट्या महाविद्यालयात, अगदी ग्रामीण, त्याचं नावच ग्रामीण आहे, म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय नावाचे शासनाने ग्रामीण टाकले. खरोखर ग्रामीण महाविद्यालयात काम करून मी तिथल्या सर्जरी डिपार्टमेंटला मी असे इन्स्ट्रुमेंट घेतलेले होते, इतके ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट होते की सिम्युलेटर नावाचं इन्स्ट्रुमेंट असतं. सिम्युलेटर नावाचं इन्स्ट्रुमेंट असं आहे की लॅप्रोस्कोपिक सिम्युलेटर. तुमच्या पोटातलं ऑपरेशन जे असतं ते दुर्बिणीतून करायचं लॅप्रोस्कोपीमध्ये. तर दुर्बिणीतलं ऑपरेशन ते करायच्या आधी मुलांना आम्ही ते शिकवतो ऑपरेशन. तर त्या मुलांना शिकण्याआधी ते सिम्युलेटरवर शिकायचे. तर ते पोटातली परिस्थिती जी दाखवते ॲक्च्युअल तुमच्या ऑर्गनसारखं सगळं मध्ये असतं. म्हणजे त्याच्यावरती मुलं आधी पहिल्यांदा काम करतात. मग त्याने ते बालब्लॅडर ही पिशवी असते किंवा अपेंडिक्स असते, अपेंडिक्सचं ऑपरेशन त्याने ते सिम्युलेटरवर केलं एक 20-25 वेळा एखाद्या विद्यार्थ्याने. तर त्याच्या चुका आणि त्याच्या हातून घडणारे जे ॲक्सिडेंट्स आहेत ते 90% कमी होऊन जातात. मग त्याच्या हातून घडणारे समजा आपण शिकवताना डायरेक्ट पेशंटवर शिकवलं तर ते त्याने चूक केली की ते रुग्णाला भोगावं लागतं. पण ते जर आपण सिम्युलेटरवर त्याला शिकवलं त्याच्यात रुग्ण नसतो, ते कॉम्प्युटराईज सिस्टीम आहे. त्या कॉम्प्युटराईज सिस्टीममध्ये पोटातली जे सगळे ऑर्गन्स आहेत जशाला तसे आणि जशा तशी फील, त्याला तुम्ही टच केलं तर मऊ लागलं तर मऊ लागणार, कडक असलं एखादं ऑर्गन तर कडक लागणार, हाडाला तुम्ही टच केलं तर हाडासारखं लागणार. तर अशा प्रकारची सिम्युलेशन सिस्टीममध्ये केली. सिम्युलेशन म्हणजे त्याच्याशी मिळती जुळती. तर त्या सिम्युलेशन सिस्टीम मी 1,10,00,000चं इन्स्ट्रुमेंट अंबाजोगाईत घेतलं. महाराष्ट्रातल्या कोणत्याही मेडिकल कॉलेजमध्ये इन्स्ट्रुमेंट नाही, म्हणजे इन्क्लुडिंग KEM हॉस्पिटल मुंबईचं किंवा JJ हॉस्पिटल किंवा AFMC पुणे, हे सगळ्यात ॲडव्हान्स मेडिकल कॉलेज समजले जातात महाराष्ट्रातले. तर ह्या मेडिकल कॉलेजवर सुद्धा ते इन्स्ट्रुमेंट नव्हते जे मी अंबाजोगाईला घेतलं. तसंच अंबाजोगाईला मी दुसरं CO2 लेझर म्हणून होतं. CO2 लेझर म्हणजे आपण CO2 गॅस जो आहे तो वापरतो, पण तो फ्रीज करतो आपण. अगदी कमी टेम्परेचरला त्याला घेतला आणि त्याचं टच केलं तर ज्या भागात टच करतो आपण तिथले सगळ्या रक्तवाहिन्या मोडून जातात. तर पाईल्स म्हणजे आपण जे म्हणतो मुळव्याध म्हणजे रक्तवाहिन्या त्या संडासच्या जागच्या फुगलेल्या असतात. तर त्याला जर आपण टच केलं CO2 लेझरने ते आगीने जळून जातं आणि ते क्युअर होऊन जातं. तर ही अशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आजही मी सांगतो मला महाराष्ट्रातल्या कोणत्या मेडिकल कॉलेजमध्ये नाही. ते मी 2016 साली तिथं अंबाजोगाईला घेतलं, म्हणजे मी सर्जरी विभागात असताना. तर म्हणजे मी ग्रामीण भागात राहिलो पण मी ॲडव्हान्स जगाची टच कधी सोडला नाही. माझं जे इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट होते आणि माझ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण जे होते ते KEM मुंबई किंवा पुणे ससून किंवा AFMC पुणे किंवा JJ हॉस्पिटल यांच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे शिक्षण आम्ही अंबाजोगाईला देऊ शकत होतो. इतके ॲडव्हान्समेंट मी तिथे केली. हे माझं विजन होतं त्यावेळेस की मी ग्रामीण भागात जरी असलो, मला फंड जरी कमी असले तरी कमी फंड्समध्ये, कमी टीचर्समध्ये कमी लोक असायचे, त्याच्यानंतर कमी रिसोर्सेस, इंटरनेट बंद बऱ्याच वेळा, म्हणजे ग्रामीण भागातल्या ज्या अडचणी आहेत सगळ्या तिथे अडचणी सगळ्या आहेत आम्ही त्या अडचणी मात करून मी मॉडर्न जगाशी सुद्धा टच ठेवला आणि विद्यार्थ्यांना कसं मॉडर्न शिक्षण मिळेल, ॲडव्हान्स अशा प्रकारे टेक्नॉलॉजीचं कसं शिक्षण त्यांना मिळेल, त्यांना कोणती कमतरता पडू नये या बाबतीत मात्र मी त्यावेळेच्या पालकमंत्री पंकजाताई असतील किंवा विमलताई मुंगडा असतील किंवा आता धनंजय मुंडे साहेब ह्यांनी आम्हाला मुक्त हस्ताने सगळे इन्स्ट्रुमेंट दिल्यामुळे की मी ते करू शकलो त्या काळात. आणि खरंच मी सांगतो अंबाजोगाईचं वैद्यकीय महाविद्यालय शिकण्यासाठी किंवा रुग्णांना इलाज घेण्यासाठी अतिशय उत्कृष्ट मेडिकल कॉलेज आहे. कारण हे एकमेव वैद्यकीय महाविद्यालय जिथं कधी सिव्हिल हॉस्पिटल नव्हतं, ते डायरेक्टली मेडिकल कॉलेज झाले. त्याच्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलच्या ज्या खान प्रथा आहेत त्या कधी तिथं लागल्या नाही. त्याच्यामुळे त्या महाविद्यालयात रुग्णांना जे इलाज मिळतो तो अतिशय सुंदर मिळतो. तिथं जर रुग्ण एकदा ॲडमिट झाला तर त्याला फक्त दुसऱ्या हॉस्पिटलला जावं वाटत नाही. आणि तिथं शिक्षण घेतलं माणसानं तर अंबाजोगाई सोडा वाटत नाही गाव, इतकं त्या गावाविषयी प्रेम तयार होतं. तर ही सगळी योगेश्वर देवीची मला वाटतं कृपा आहे. तर त्या माध्यमातून त्या गावामध्ये मी शिकलो. मला खूप अभिमान वाटतो की मी अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि तिथं मी शिकलो. आणि ज्या महाविद्यालयात शिकलो त्याच महाविद्यालयात अधिष्ठाता पण झालो आणि नंतर मग इतर महाविद्यालयात काम करण्याची संधी मिळाली. याबद्दल मी खूप समाधानी माझ्या आयुष्यात. आणि अजूनही काम खूप मला करायचं आहे. माझ्या 6-7 वर्ष सर्व्हिस आहे, त्या ह्याच्यामध्ये आपण बरंच काही पुढे अजून ह्याच दिशेनं काम करायची माझी इच्छा आहे.
डॉक्टर सुधीर देशमुख, अतिशय साधी राहणी, उच्च विचार. आज खरं पाहायला गेलं तर प्रायव्हेटमध्ये किंवा फॉरेनमध्ये देशमुख सर जाऊ शकले असते. त्यांच्या बोलण्यात जे आलं की आज ते नवीन नवीन गोष्टी आंबेजोगाईसारख्या ठिकाणी आणलेल्या आहेत, खूप पैसा कमवू शकले असते. परंतु पहिल्यापासूनच एक रुग्णांशी अटॅचमेंट, MBBS होण्याचं जे आहे डॉक्टरचा जो रोल असतो की एक समाजासाठी रुग्णांसाठी करण्याचा, तो रोल देशमुख सर गेल्या 40 वर्षापासून करत आहेत. आणि त्याचबरोबर नवीन टेक्नॉलॉजी ज्या आहेत मेडिकल सायन्समध्ये येत आहेत, ते लातूर असो, अंबेजोगाई असो, नांदेड, हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे की जेवढ्या काही फॅसिलिटी देता येतील की मुंबई पुणे दिल्लीला जायची गरज पडू नये, हा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजे देशमुख सरांसारखे डॉक्टर जे आहेत किंवा समाजामध्ये अशी उत्कृष्ट काम करणारी खूप विभाग आहेत की ज्या अशा पर्सनॅलिटीजमुळेच आपला समाज पुढे जात आहे. जे देशमुख सरांनी आज अंबेजोगाई, नांदेड आणि लातूरमध्ये आता ते कार्यरत आहेत. आताही त्यांनी थर्ड वेव्हच्या बाबतीत सांगितलेले आहे आणि हसतमुख, आणि अजूनही ते म्हणतात की मला अजूनही 5-6 वर्ष काम करायचे. तर देशमुख सर, आपण आपली अतिशय उत्कृष्ट आम्हाला माहिती दिलेली आहे. मला अजून एक विचारायचं, आता आपण रिगार्डिंग पर्टिक्युलर कोरोनाच्या बाबतीत सगळं सांगितलं, जसं आता आपण अंबेजोगाईच्या सर्जरी डिपार्टमेंटच्या बाबतीत ते सांगितलं, इन्स्ट्रुमेंटच्या बाबतीत, तसं आपल्या काही अजून काही भावी योजना आहेत का रिलेटेड टू मेडिकल, की एक विद्यार्थ्यांना बेनिफिट व्हावा किंवा मेट्रो सिटीजमध्ये जायची गरज पडू नये आणि विद्यार्थी मेडिकलचा समजा इथे शिक्षण घेतलं त्याला मेट्रो सिटीज सारखीच सगळ्या फॅसिलिटीज किंवा एज्युकेशन, अशा काही आपल्या योजना आहेत का? ह्यामध्ये आता आपण जे मागच्या 40 वर्षात जे मी अनुभव घेतला आणि ज्या अडचणी रुग्णांपुढे आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांपुढे येत आहेत त्याचा जर आपण आढावा घेतला तर आता शासन त्या पद्धतीने काम सुरू केलं शासनाने. आता बघा, तुम्हाला सांगतो मी की बऱ्याच वेळा आता सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये इम्प्रुव्हमेंट झाली. सर्व विषयामध्ये अजून नवीन विषय तयार झाले. समजा तुम्ही म्हणता जनरल सर्जरी, आमच्या काळात काय होतं की जनरल सर्जरी, जनरल मेडिसिन म्हणजे तो पार पेशंटचे सर्व रोगांचे इलाज एकाच रूपखाली एकाच डॉक्टर करू शकतो. पण आता काळ बदलला. आता एखाद्या रुग्णाची सांधेदुखी आली तर सांधेदुखी साधारणतः मेडिसिनचा माणूस किंवा आर्सोपॅथीचा माणूस ट्रीट नाही करत, त्याला रुमॅटॉलॉजिस्टकडे पाठवतात. रुमॅटॉलॉजी ही ब्रँड आहे. तसं आमच्या सर्जरीमध्ये ऑपरेशनमध्ये न्यूरो सर्जरी वेगळा वेगळा झाला. डोक्याची मार लागली किंवा डोक्याचे मेंदूमधले सगळे गाठी किंवा काही रोग असतील मेंदूचे सगळे किंवा पाठीच्या मणक्याचे रोग यांचे ऑपरेशन्स किंवा यांचे लागणारे इलाज हे न्यूरो फिजिशियन आणि न्यूरो सर्जन अशा 2 ब्रांचेस नुसत्या डोक्यासाठी तयार झाल्या. ह्या वेगळ्या ब्रांचेस तयार झाल्या. याच्यामध्ये फार मोठं हे झालेलं आहे. आणि आता हा युग कसा आहे, ऑटोमोबाईल युग आहे. मोठ्या मोठ्या उंच बिल्डिंग झाल्या सगळ्या शहरात, पडणे, डोक्याला लागणे, ऍक्सिडेंट होणे, डोक्याला मार लागणे, ह्या सगळ्या गोष्टी आता वाढत चालल्या. आणि त्यामुळे त्या प्रमाणात न्यूरो सर्जन, न्यूरो फिजिशियनची गरज निर्माण आहे. तसंच आपण छातीचा मार बसतो त्यावेळेला आपल्याला चेस्ट फिजिशियन लागतो. नुसतं फिजिशियन लागत. आज चेस्ट फिजिशियन इतकी महत्व आहे. कोरोना ह्या आजारानं सगळं लंग्समध्ये सगळं मुख्य त्याचा प्रादुर्भाव होतो. तर आज ह्या चेस्ट फिजिशियनला खूप महत्व आलं कोरोनाच्या काळात. पण आता चेस्ट फिजिशियन नुसतं तेच नाही, पण CVT सर्जन आमचे जे कार्डिओथोरॅसिक ऑपरेशन्स आहेत, म्हणजे हार्ट आणि लंग्सचे ऑपरेशन, तर त्या लंग्सच्या ऑपरेशनमध्ये मुख्य म्हणजे हार्ट बायपास सर्जरी किंवा लंग्समध्ये काय गाठी आल्या किंवा मिडियास्टेनिक, ह्या दोन्हीच्या मध्ये जी जागा आहे त्याला मिडियास्टेनिक म्हणतो. मिडियास्टेनिकमध्ये विविध प्रकारच्या गाठी, ह्याचे ऑपरेशन करणारे सर्जन्स खूप कमी आहेत. तर त्या सर्जनची आता डेव्हलपमेंट ह्या CVTच्या माध्यमातून झाली. तिथेही सर्जन वेगळे लागतात. किडनीचं एक्सक्लुझिव्ह काम करणारे नेफ्रोलॉजिस्ट आहेत आणि युरोलॉजिस्ट आहेत. तर नेफ्रोलॉजी हा डोळे औषध देणारा फिजिशियन आहे आणि युरोलॉजिस्ट म्हणजे सर्जरी करून विविध किडनीमधले आजार, स्टोनपासून ते कॅन्सरपर्यंत सर्व प्रकारचे किडनीचे आजार करण्यासाठी वेगवेगळी ब्रँच तयार झाली आणि त्यामध्ये सुद्धा खूप मोठा प्रोग्रेस आहे. तर त्या विविध प्रकारचे ब्रँचेस तयार झाल्या. प्लास्टिक सर्जरी आली. आपल्याला आजकाल आता आपण खूप कॉन्शियस झालो. चेहऱ्यावर थोडा तिळ जरी दिसला तरी लोकांना वाटतं की नको दिसायला, ऑपरेशन करून काढू छानपैकी आणि आपला चेहरा चांगला दिसला पाहिजे. सुगठन शास्त्र म्हणतात त्याला. गठन करायचं. चेहऱ्यावर एखादा गोष्ट चांगली वाटत असेल किंवा काय वाटत असेल त्याला चांगलं कसं गठन करायचं शरीराचं किंवा चेहऱ्याचं किंवा हातापायाचं, ह्या करता प्लास्टिक सर्जरी आली. पिडियाट्रिक सर्जरी वेगळी ब्रँच आहे. पिडियाट्रिक सर्जरीमध्ये मी तुम्हाला गप्पा सांगतो, पिडियाट्रिक म्हणजे लहान मुलांमध्ये आता प्रत्येक ब्रँच मोठ्या माणसांमध्ये पिडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजी म्हणजे सर्व ग्रंथी जे आपल्या शरीरात आहेत त्या ग्रंथींचे ऑपरेशन करणारे डॉक्टर वेगळे आणि ग्रंथींचा इलाज करणारे डॉक्टर वेगळे. हे एंडोक्रायनॉलॉजिस्ट, सर्जिकल एंडोक्रायनॉलॉजी आणि मेडिकल एंडोक्रायनॉलॉजी असे वेगळे आहेत.
सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी फक्त आतड्याचे डॉक्टर स्पेशल आतड्याचे, सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी ऑपरेशन करणारे, आणि मेडिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी म्हणजे फक्त औषध गोळ्या देऊन तुम्हाला इलाज करणे. आता हे बघा, पोटाचे नुसते आतड्याचे वेगळे झाले. स्पोर्ट्स मेडिसिन आलं, स्पोर्ट्स सर्जरी आलं, त्यामध्ये हातापायाचे फक्त स्पोर्ट्समध्ये काय हातापायाला फार महत्व, किंवा त्या ह्याच्यात लागणारी चपळता ती मेंटेन करण्यासाठी ते ऑपरेशन वेगळे करतात. स्पोर्ट्स मेडिसिन आलं, स्पोर्ट्स सर्जरी आहे. तर अशा प्रकारे एन नंबर ब्रांचेस नवीन तयार झाले. जेनेटिक्स आले, जीन थेरपी आली, स्टेम थेरपी आली, ह्याच्यामध्ये वेगळ्या ब्रांचेस तयार झाले. म्हणजे मेडिकल नुसतं हे 5-10 ब्रांचेसचा हा विभाग राहिलेला नाही. त्याच्यामध्ये ब्रांचेस इतकी झालेली आहे की आता पुढे म्हणजे उजव्या डोळ्याचा वेगळा डॉक्टर, डाव्या डोळ्याचा वेगळा डॉक्टर असं होऊ शकते, किंवा उजव्या नागपुरीचा डॉक्टर वेगळा, डाव्या नागपुरीचा इथपर्यंत स्पेशलायझेशन जाऊ शकते. तर ह्या पद्धतीने मेडिकल क्षेत्रात म्हणजे आमूलाग्र बदल घडले, टेक्नॉलॉजी आलेली. अजून आमच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे हे कॉम्प्युटरमधलं हे 21व्या शतकातलं फार मोठी अचिव्हमेंट आहे टेक्नॉलॉजीची. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, आम्ही जे बेस्ट पॉसिबल डिसिजन घेतो. समजा तुम्ही ठरवलं की ह्या इंटरव्ह्यू कसा घ्यायचा आहे, तुमच्याकडे साचा ठरलेला आहे, पण तुम्ही दरवेळी तुम्ही पाठ करून आला तर तुम्ही एखादी गोष्ट विसरू शकता. पण तुम्ही कॉम्प्युटराईज जर तुम्ही केलं, त्याला एआयचा वापर केला, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोणती गोष्ट विसरतच नाही ना, ते सिरियलिटी बरोबर लावून तेवढं करून घेतो. आता हा झाला तुम्ही तुमचं डोकं लावून अजून समजा काही वेगळं केलं इनोव्हेशन, तर ते तुम्ही त्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून करू शकता. तर आमचे प्रोसिजर जे आहेत त्या आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये टाकण्यात चाललं. आमची पूर्ण टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये चालली. आमच्या ओपडीत बसलं सुद्धा, तर ओपडीत बसल्याबरोबर तुम्हाला मलेरियाचा पेशंट वाटतं, मलेरिया डायग्नोस सुद्धा करू शकतं, ते बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट सुद्धा सांगतं, तुम्हाला याच्यामध्ये काय होणार प्रॉब्लेम्स हे पण सांगतं, औषधं कोणती द्यायची हे पण सांगतं. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता आलंय ऑलरेडी आमच्याकडे नांदेडला, आणि ते घेतलं ते. तर ओपडीमध्ये बसलेल्या पोराला काहीच वेळ लागत नाही, समजा त्याला आठवत नाहीये, पटकन हे मलेरियाचं पेशंट आहे, मलेरियाला काय द्यायचं बॉ, लगेच त्यानं मोबाईल उघडायचं, मलेरिया टाईप केलं, लगेच त्याला ट्रीटमेंट अगदी व्यवस्थित काय करायचं, फर्स्ट एड काय, सेकंड. तर अशा प्रकारे टेक्नॉलॉजीचा खूप मोठा म्हणजे भाग ह्या आमच्या मेडिकल शास्त्रात आला. त्यामुळे याच्यामध्ये फार मोठा आम्हाला बदल होणार आहे. इथून पुढे ही टेक्नॉलॉजी एवढी घुसणार आहे इकडे सगळीकडे. सर्व गोष्टी आता आमचे रोबोट जे आहे अमेरिकेत बसून आम्ही जो काही पेशंटचं ऑपरेशन करू शकतात रोबोट, इतकी ॲडव्हान्स झाली टेक्नॉलॉजी आहे. एका ठिकाणी बसून जगातल्या कोणत्याही दुसऱ्या ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन करू शकतो रोबोट, इथपर्यंत टेक्नॉलॉजी गेलेली आहे. आणि त्यांची म्हणजे आधी 1 लाख पॉईंट ऑफ ए सेंटीमीटर एवढं करेक्ट ते सूचक घेणं किंवा ते करणं, हे इतक्या कॉम्प्युटराईज गोष्टीमुळे ॲक्युरेसी भयंकर वाढली. आणि काम करण्याची पद्धत, रिप्युटेशन गोष्टी चांगल्या करणे, या सगळ्या गोष्टी आल्यामुळं आता इथून पुढे मेडिकल शास्त्रात फार मोठं रिव्होल्युशन होणार. आणि त्या रिव्होल्युशनला फेस करण्यासाठी आपण तयार पाहिजे. तर आता हे माझं सांगणं आहे की विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटरच्या बाबतीत त्यांनी फार सजग राहिलं पाहिजे. कॉम्प्युटरच्या सर्व सिस्टीम्स आपल्याला कळायला पाहिजेत. प्रोग्रामिंग पोरांना आली पाहिजे. प्रोग्रामिंग वैद्यकीय विद्यार्थ्यांनी प्रोग्रामिंग शिकली पाहिजे. नुसतं MSc किंवा CDI करून उपयोग नाही. प्रोग्रामिंग शिका. प्रोग्रामिंग शिकली तर तुम्ही पुढच्या युगाशी कॉम्प्युटरशी तुम्ही स्पर्धा करू शकाल नाही, तुम्ही मागं पडा. ज्याला कॉम्प्युटर येणार नाही, ज्याला प्रोग्रामिंग येणार नाही, तो तुमच्या भविष्य काळ टिकणं अवघड. त्यामुळे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे येणार आहे पुढे, ते जगातल्या प्रत्येक म्हणजे सेवा विभागात फार मोठी क्रांती करणार आहे. आणि त्यात पहिलं क्षेत्र राहणार म्हणजे मेडिकल क्षेत्र. त्या मेडिकल क्षेत्राला जर पुढे जायचं आहे तर प्रत्येकानं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं महत्त्व आणि कॉम्प्युटरचं महत्त्व आणि त्या टेक्नॉलॉजीचं शिकूनच घेतलं पाहिजे. आणि त्याचा पुढे वापर जर केला तर मला भविष्यात मानवासाठी फार मोठी चांगली परिस्थिती येणार आहे. मेडिकल क्षेत्राला खूप चांगले दिवस येणार आहेत पुढे. आणि मी तर सांगतो 2050 नंतर माणसाचं आयुष्य किती वाढेल तुम्ही सांगू शकणार. कारण माणसाला मरून देण्याचंच एक शास्त्र तयार होईल की तुमचं ब्रेन ट्रान्सप्लांट करतो आपण, किडनी ट्रान्सप्लांट रेग्युलर आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट करतो, लंग ट्रान्सप्लांट करतो, हार्ट ट्रान्सप्लांट करतो. म्हणजे कोणतं ऑर्गन खराब झालं तर आपल्याकडे रिप्लेस करायची तयारी आहे. माणसाला कोणताही रोग झाला तर आपण रिप्लेस करून ते आपण त्याच्यावर मात करत आहोत. तर माणसाचं आयुष्य खूप वाढणार आहे. कदाचित आपण म्हणजे पुढे फार वेगळं चित्र बघणार आहोत. तर त्याकरता विद्यार्थ्यांनी तयार राहिले. मेडिकल शास्त्राला पुढे भविष्यात खूप मोठं अजून भविष्य आहे. त्यामुळे मेडिकल शास्त्राकडे एकदम काही म्हणजे काही वाईट गोष्टी व्हायला, काही डॉक्टरांना मारहाण व्हायली किंवा काही बरोबर बोलणं नाही बरोबर, ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नीट बोललात तर मला वाटत नाही काय अडचण येते. कोणताही लोकप्रतिनिधी असो किंवा साधा सामाजिक कार्यकर्ता असो, जर त्याला व्यवस्थित समजावून सांगितलं तर शेवटी माणूस असतो पुढचा माणूस, त्याला समजतं सगळं. पण आपलं जर बोलण्याची पद्धत बरोबर नसेल किंवा त्यांनी वेगळं बोललं तरी आपण त्याला खेटत बसायचं नसते. डॉक्टर म्हणून काम करायचं सेवेचं काम आहे. याच्यामध्ये आम्ही कोणाशी बोलण्याचा वाईट बोलण्याचा विषय नसतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या टेक्नॉलॉजीशी कनेक्टेड राहावं आणि बोलताना आपली टंग जर स्वीट ठेवली तर निश्चितपणानं पुढच्या भविष्यात डॉक्टरांना खूप चांगली संधी आता आहे. आणि हे क्षेत्र हे जसं पवित्र आधी आहे तसं निश्चित
निश्चितपणा राहील, पण आपण ते मेंटेन करावं लागेल, पावित्र्य ह्याचं जपावं लागेल आणि निश्चितपणा मला येणारे विद्यार्थी जपतील. एवढं मला या तुमच्या भविष्याविषयी सांगावं असं वाटतं. डीन ह्या पदावर हे जबाबदारीचं पद आहे, कारण रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असतो, सोसायटी असते, त्याचबरोबर पॉलिटिकल गोष्टी असतात, सर्व काही असतं ह्या खुर्चीवर बसतो. म्हणजे अजूनही आपण सरांशी बोलताना एक सायंटिस्ट सारखं त्यांचं ब्रेन आहे की त्यांना अजूनही नवीन काही गोष्टी मेडिकल फील्डमध्ये आणाव्याशा वाटतात रुग्णांसाठी, आणि तेही गव्हर्नमेंटसाठी. म्हणजे आजही देशमुख सरांचे जे विचार आहेत ते ज्यावेळेस ते MBBS MD झाल्यानंतर आज डीनच्या पदावर असताना देखील तेच आहे की एक सामान्य माणसांशी रुग्णांचे काम जे आहे ते आपल्या अंबेजोगाई, लातूर, नांदेड सारख्या मेडिकलच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पूर्ण सक्सेस व्हाव्यात, जेणेकरून सामान्य रुग्णांना जे आर्थिक अडचण असते किंवा जाऊ शकत नाहीत प्रायव्हेटपर्यंत, त्याच्या बाबतीतही सरांनी एक सायंटिस्टतर्फे सगळ्या गोष्टी आपल्यासमोर डिस्क्राईब केल्या. त्याचबरोबर डीन पदाचा कारभार असताना त्यांना फक्त वैद्यकीय महाविद्यालयच नाही तर रुग्णालयामध्ये OPD मध्ये काय चाललंय, किती सिरियस पेशंट आहेत, हार्टमध्ये काय, सर्जरीमध्ये काय, हा पूर्ण स्टाफ देखील सांभाळावा लागतो. तर देशमुख सर, जाता जाता मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सर, आज आपण 3 वर्षाचा 4 वर्षाचा आपला अनुभव आहे डीन पदाचा, तर त्या बाबतीत एक थोडक्यात तुम्ही आता हे रुग्णांचं बाकीच्या सगळ्या उत्कृष्ट आम्हाला माहिती दिलेली, तर हा आपण स्टाफ कसा हँडल करता, आपला जो रेग्युलर स्टाफ आहे, कारण आपल्या बाबतीत बोललं जातं की आपण खूप शिस्तप्रिय, कडक आहेत असं बोललं जातं, त्या बाबतीत मला वाटते स्टाफ हा सगळीकडे सारखाच आहे. आम्हाला कोणताही स्टाफ बदलण्याची आम्हाला मुभा नाही. त्यामुळे आहे ते स्टाफमध्ये काम करायचं आपल्याला, हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे कोणत्याही प्रशासनाने की आहे ती माणसं तीच आहे, तीच काम करतात, पण त्यांच्याकडून काम करून घेता लागतं. याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्वतः आधी पेज घ्यावे लागतात. तुम्ही स्वतः 9 वाजता आला तर लोकांना 9 वाजता आपण म्हणू शकता. तुम्ही जर 9ला आले नाही तर कुणी येणार नाही 9ला. त्यामुळे मी स्वतः 9ला येतो, प्रत्येक वाडात फिरतो, प्रत्येक ओपडीमध्ये फिरतो, गेलेल्या माणसाने आलेत का नाही त्यांना बघतो, आले नसेल तर त्यांना 1-2 मिनिटं आपण त्यांना समजतो की बाबा या वेळेवर, कारण गरजेचं आहे. 9 आलं तुम्हाला बरेच फायदे होतात. तुम्ही तयारी करू शकता, ओपडीच्या आधी तयारी करा. मी कॉलेज काउन्सिल नेहमी सांगतो 9च्या आधी 5 मिनिटं आधी या, कॉम्प्युटरवरून बघा कोणते औषधं उपलब्ध आहेत, कोणते तपासण्या आज बंद आहे, चालू आहे, ते सगळं बघून ठेवा. म्हणजे ऐन टायमाला तुम्हाला अडचण येत नाही, तुम्हाला प्रिस्क्राईब करताना पेशंटला सोपं जातं. तसंच ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना काय तयारी आहे, 5 मिनिटं आधी गेलात, बघितलं सगळं व्यवस्थित, काय गोष्टी आपण सांगितल्या होत्या आहेत नाही, त्या गोष्टी बघितल्या शांतपणे, तर आपल्याला पुढचं काम करायचं प्लॅनिंग करून काम कधी केलं तर ते चांगलं होतं. त्यामुळे माझी अशी सवय आहे की मी स्वतः प्रत्येक गोष्ट बघतो, प्रत्येक माणसाला मी वैयक्तिक नावाने ओळखण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मी जेव्हा नावाने ओळखतो तेव्हा तो माणूस त्या जागेवर आहे की नाही हे ते मला ताबडतोब लक्षात येतं. त्यामुळे मी जे चक्कर मारतो ते मी माणसांसाठी मारत असतो. सगळे प्राध्यापक मंडळी, रेसिडेंट्स, अध्यापक क्लास 4 पर्यंत मी नाव माहीत करून देतो आणि त्यांना मी नावाने बोलतो. तर नावाने बोलल्याने माणसाला एक वेगळं अपील होत असते की तुम्हाला मी नावाने म्हणलं चौधरी साहेब, तर त्यांना एक वेगळं अपील होत असतं की मला हे पर्सनली होतं. आणि आमच्याकडे हायरार्कीमुळे असं दिन सर आपल्याला वैयक्तिक नावाने होतं, हा एक मोठा सन्मान त्या कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला वाटतो आणि ते त्या अनुसार काम करतात. मला हे अनुभव आला की मी कोणाला रागत बसत नाही, मी नुसतं त्यांना काम करा सांगतो आणि काम करतात ते नुसतं बघतो. तर 90% लोक 99% लोक कामाला लागतात. बस मला हे जास्त काय लागत नाही. आम्हाला ती येऊन बसली कामाला लागली की सुंदर काम 90% होऊन जातं. याच्यामध्ये काही सगळ्या प्रकारचे लोक असतात, काही लोकांना रिसर्चमध्ये इंटरेस्ट असतो, ते करतात काम, ओव्हर काम करतात, काही थोडेसे नियमाप्रमाणे काम करायचे असतात, पण तेही चांगलं काम करतात आणि ओव्हरऑल त्यांनी नियमाप्रमाणे काम केलं तरी आपलं काम भागते. त्याच्यामुळं तुम्ही जर स्वतः कामाला लागलं, इन्स्टिट्यूट हेड जर कामात लागलेला असेल तर आपोआप खालचे काम करतात. त्यामुळे आपल्या खात्याखालचं काम करत नाही ही तक्रार करायला मला कधी चान्स मिळाला नाही, कारण मी स्वतः काम केलं की आपोआप सगळे काम करतात, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे कर्मचारी वाईट नसतातच, फक्त आपण काम करून घेण्याची कला त्या प्रशासनामध्ये पाहिजे. तेवढी कला प्रत्येकाने आत्मसात केली तर मला वाटते अशी अडचण कोणाला येऊन. आणि मला तर नाही आली. 3 मेडिकल कॉलेजमध्ये काम केलं मी, विद्यापीठात पण काम केलेलं आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून सगळे महाराष्ट्रातले मेडिकल कॉलेज मी बघितलेले, MCIच्या माध्यमातून इंडियामध्ये कमीत कमी 10-15 कॉलेजमध्ये व्हिजिट केले. सगळीकडे मला हेच अनुभव येतो की जे प्रशासक स्वतःहून इन्व्हॉल्व होतो त्याला सबऑर्डिनेटची अडचण येत नाही. हा सारा नाही. देशमुख सर, आज आपण एवढं बिझी शेड्यूल असताना, आपलं वर्किंग चालू असताना
आमचं महाराष्ट्र गोल्डन मीडियाच्या टीमला आम्हाला वेळ दिला, एवढी छान उत्कृष्ट आम्हाला माहिती सांगितली. आपल्या पुढील कार्यात देशमुख सर महाराष्ट्र गोल्डन मीडिया परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मी आजच्या ह्या मुलाखतीबद्दल महाराष्ट्र गोल्डन मीडियाच्या चौधरी साहेब आणि हजारे साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण इथं आलात, उत्कृष्ट असा संवाद त्यांनी माझ्या साधला, माझ्या मनातलं सगळं काढण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या उत्कृष्ट प्रश्नावलीमधून केला. त्याबद्दल मी खरोखरच आपल्या सर्वांचा आभारी. धन्यवाद.